नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल. कमळी याच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की कमळीने कामिनीला घराच्या बाहेर काढलेले असतात. ते सगळे अनिका, रागिनी, कामिनी गार्डनमध्ये बसलेले असतात. ऋषी येतो. अनिका, तुझ्या आजीला मी निग्गी बरोबर सोडू का, किंवा राहणार आहेत किंवा घरात जाणार आहेत? आदराने निग्गीला घरात घेऊन जाणार आहेत. नक्की काय करणार आहेत ते सांगशील का मला? नाहीतर असंही मी हॉस्टेलला निघालो आहे आणि जाता जाता तुझ्या आजीलाही सोडलं असतं. कामिनी पटकन अशी ऋषीच्या एकदम रागाने बघते आणि डोळे मोठे करते. आणि का म्हणते, नाही रे ऋष, तसं काही होणार नाहीये. आणि कामिनी आजी इथून कुठेही जाणार नाही. ती ग्रॅनी आजी आहे माझी, ती माझ्यापाशीच राहणार आहे. असं काही बोलल्यानंतर ऋषी, कमळी, निग्गी हे तिघे जणी बघून एकमेकाकडे हसतात. आणि परत रागिनी, अनिका आणि कामिनीने निर्णय घेतलेला असतो की निग्गीची माफी मागून तिला आदर सत्काराने, जसं की कमळी बोलली होती तशाच प्रकारे तिला घरात घ्यायची. अशा प्रकारे पुन्हा एकदा निग्गीचं आगमन ह्या घरामध्ये झालेलं असतं. कमळी आणि निग्गी दोघीजणी घरात जातात. पुन्हा एकदा अन्नपूर्णाच्या रूममध्ये जाऊन अन्नपूर्णा आजीला म्हणतात की आजी बघा, तुमची नात आली आहे, पहा जराशी, असं काही म्हणतात क्षणी अन्नपूर्णा आजी हसते. राजन म्हणतो, कमळी, निग्गी जावा बर तुम्ही, आता खूप उशीर झाला आहे, झोपा जाल. असं काही बोलल्यानंतर त्या दोघीजणी गुड नाईट बोलून तिघांना तिथून निघून जातात. तो पण ऋषी बाहेरच उभा असतो. आणि काय येते, ऋष तुला कॉफी करू का रे? नाही, मला काही नको येते आणि मी त्या दोघींना बाय करायसाठी इथे थांबलोय. तोपर्यंत कमळी आणि निग्गी येतात. तोपर्यंत ऋषी म्हणतो, मी जातोय कमळी, आता तुम्ही दोघीजणी तुमची काळजी घ्या, नीट राहा. कमळी बाहेरपर्यंत सोडा येते आणि म्हणते, ऋषी सर, जेव्हापासून मी मुंबईमध्ये आली आहे तेव्हापासून माझ्या प्रत्येक सुखदुःखामध्ये तुम्ही माझ्या बरोबर आहात आणि आजही बरोबर राहिलात. खरंच थँक्यू, असे त्यांचे आभार मानते. ऋषी म्हणतो, काय ग त्यात बोलतीस? असं तर प्रत्येकाने केलंच पाहिजे ना, असला कसला विचार करायचे? असं काही बोलून ते दोघेजणी रूममध्ये निघून जातात. कमळी रूममध्ये जाते, ऋषी घरी जातो. आणि दुसऱ्या दिवशी ते असं काही झाल्यानंतर ना कामिनीचे हातपाय एकदम आपटत म्हणते की त्या कमळीला मी खूप हलक्यात घेतलं आहे, एवढी चढील असेल असं वाटलं नव्हतं. तोपर्यंत कामिनी म्हणते, त्या कमळीला मी चांगलीच अद्दल घडवणार आहे आणि ते अद्दल म्हणजे काहीतरी तिला केलंच पाहिजे आणि तिला घरातून आपण बाहेर हाकलायचीच. निग्गी आणि कमळी अनिकाच्या रूममध्ये येतात. निग्गी प्रत्येक गोष्ट एकदम डोळे भरून बघत असते. अगं कमळी बघ ना, अनिकाची रूम कसली आहे, प्रत्येक गोष्टीला अशी हात लावून बघत असते. ती बेडवरती जाऊन नाचते, उभा राहते, काय काय करते तिला कळतच नसतं. अनिका येते, ओ गावछाप, तुम्ही दोघीजणी इथे माझ्या रूम? कमळी म्हणते, हो, आम्ही दोघीजणी इथेच झोपणार आहोत. तोपर्यंत निग्गी म्हणते, अगं ती अनिका कुठे झोपणार मग? अनिका म्हणते, तुमच्या दोघींच्या गावछाप बरोबर मला अजिबात झोपायचं नाहीये, मी इथून जाते निघून. असं काही बोलल्यानंतर ना अनिका तिथून निघून जाते. निग्गी म्हणते, अगं कमळे, एवढी मोठी रूम म्हणल्यानंतर ह्याचं बाथरूम मोठंच असेल ना, आपण तिथे जाऊन झोपूया ना. आणि कमळी म्हणते, काय ग वेड्यावानी बावळटावानी बोलत असतेस, आपण बाथरूममध्ये? आणि तिला सहजासहजी काही रूम आपण द्यायची नाही बरं का, आणि तिला चांगलीच त्या 3 चटकिनीची चांगली जिरवायची, तेव्हाच कुठे आपण इथून जायचं. असं काही झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी परत एकदा कमळी अन्नपूर्णापाशी येते. म्हणते, तुम्ही दोघांनी आजपासून इथे रूममध्ये नाश्ता नाही करायचा, तुम्ही डायनिंग टेबलवरती नाश्ता करायचा. असं म्हणता क्षणी कमळी पटकन अन्नपूर्णाला बाहेर घेऊन जाते. परत इथे कामिनी, तिची मेड्स असते, तिला म्हणते, काय केलं आहेस? उपमा. बरं दे इकडं, उपमा आहे ना, गरम आहे ना, तुझे हात सरळ कर. आणि हातावरती उपम्याची ती कढई ठेवते. ते बिचारीला एवढा त्रास होत असतो, काही विचारायलाच नको. कामिनी म्हणते, काय ग, पगार तर मी देत आली आहे, पण ती 4 दिवसाची कमळी जी आली आहे ना, तिचं तू ऐकणार आहेस का? तुमची चांगली जिरवली पाहिजे. जेव्हा जेव्हा या हाताकडे बघशील तेव्हा तुला कळालं पाहिजे की आपण कोणती चूक केली होती. असं काही म्हणता क्षणी निग्गी सगळं काही त्या डोळ्यानं बघत असते. म्हणते की कामिनी आजी कसली असली आहे, एवढा त्रास देते म्हटल्यानंतर ना खूप भयानक आहे, ही जी चांगली जिरवली पाहिजे. कामिनी पटकन अन्नपूर्णाच्या हे तर चेअरवरती जाऊन बसते. कमळी इथे येते, म्हणते, कामिनी आजी तुम्ही उठा, तुम्ही तिथे बसू शकत नाही, ही जागा अन्नपूर्णा आजींची आहे.
कामिनीतून उठते, दुसरीकडे जाऊन बसते. निग्गी पटकन बाबांना घेऊन येते. कमळी म्हणते, कामिनी आजी तिथून उठा, तुम्ही तिथे बसू शकत नाही, ती जागा बाबांची आहे. परत एकदा कमळी ह्या कामिनीला उठवते. कामिनीला उठवल्यानंतर कामिनीला एवढी चिड येते, म्हणते की ही कमळी 4 दिवस झाला आली आहे आणि ही जे नखरे आणि हक्क रुबाब बघा हिचा जराशी, असं काही म्हणता क्षणी राजन कमळीकडे पाहतच राहतो. म्हणतो की आजपर्यंत जे कोणी घरामध्ये केलं नव्हतं ह्या कमळीने करून दाखवलं आहे. कारण की चांगलीच त्या तिघींची जिरवलेली असते. आणि इथे परदेशी कॉलेजला जायला निघालेला असतो. परदेशी त्याच्याच नादात असतो. मोबाईलकडे बघून गालातल्या गालात हसत असतो. ते सरू येते. ऋषी बाबा काय झालं, आज खूप खुश दिसताय, आनंदी दिसताय, काय विशेष काय आहे? काही नाही हो, तुम्हाला माहिती आहे ना ती कमळी किती डेअरिंगबाज आणि हिमतीबाज पोरगी आहे. ती सिद्धटेकची आहे, कोल्हापूरची. आणि कुठलाही निर्णय ते घ्यायच्या टायमिंगला बेधडक घेते हो, बिनधास्त पोरगी आहे एकदम. सेम कमळीचं वर्णन सरूच्या समोर केलेलं असतं. सरूला बघता क्षणी वाटतं की खरंच आपली ती कमळी तर नाही आहे ना, म्हणून ती ऋषीच्या पाठीपाठी जाते, पाठलाग करते कॉलेजपर्यंत. गेटच्या आतमध्ये पाहत जातेस तर काय, कमळी, निग्गी, बंड्या आणि ऋषी हे तिघेजणी बोलत असतात. कमळी पाहता क्षणी म्हणते, खरंच आजपर्यंत कमळी माझ्या एवढ्या जवळ होती तरी मी तिला भेटू शकली नाही. आणि आता बघा, काही केलं तरी मी माझ्या कमळीला पटकन इथून घेऊन जाणार आणि सगळ्यांच्या नजरेतून वाचवणार. मला ह्या दुनियामध्ये कमळीला ठेवायचीच नाही आहे. अखेरकार सरू कमळीला भेटेल का? आणि नक्की सत्याचा खुलासा ऋषीसमोर येणार का, की सरू आणि कमळी ह्या दोघीजणी मायालेकी आहेत? व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय सगळ्यांना.